मुंबई महानगरपालिका आणि करोड महापालिका आणि आमच्या दहशत कोणतं नोकरी साहेब सक्रिय अशा जामत्या पोलीस सक्रिय अशा जामत्या पोलीस त्याचबरोबर आणि केसेस घेत आहे सर. ट्रॅफिक डिपार्टमेंटला एक क्वेश्चन आहे सर. मंडपेश्वर रोड जसं त्यांनी सांगितलं की एसेसरीज वाले त्यानंतर कॉर्पोरेशन करतील. पण आपल्या आमची एक अर्ज आहे सर, येणाऱ्या जाणाऱ्या शाळा सुटतात, मुलं येतात, ज्येष्ठ नागरिक येतात सर, त्यांना चालायला तकलीफ आहे. असं थोडासा स्पेसियस जागा जर मिळाली ना मॅडम तर तिथे एखादा अधिकारी जो बीट ऑफिसर आपण नेमलेला असतो तो जो बसेल तर तिथल्या ज्या तक्रारी आहे त्यांचे कोणी आलं नसेल तरी नोंद करून घ्या वेंगुर्लेकर सर तुम्ही. आणि मार्केट डिपार्टमेंटकडनं त्या स्पेशली जो की स्लॉटरिंग करतात आणि तो विक्रीसाठी ठेवतात त्याला थोडं हे द्या. व्यवसाय जो करत असेल अधिकृत असेल हरकत नाही, पण समजा अनधिकृतपणे असेल तर त्याला एक नोटीस द्या, तर मग सीझर ऍक्शन घ्या. पण पैकी काहीतरी करा. कई बार मैंने खुद ईमेल दिया जो साइबर क्राइम का जो मुंबई पुलिस का ईमेल है, वहाँ पे मैंने लिखा कि आई एम गेटिंग कॉल्स फ्रॉम दीस नंबर्स एंड these numbers are fake, वो मेरे से आइडेंटिटी मांग रहे हैं, प्लीज टेक एक्शन. उन्होंने बोला आप सब डॉक्यूमेंट लेके अब देखिए पूरी चीज व्यर्थ हो गई. अब मैं अपने ऑफिस में हूँ, मैंने ईमेल किया, मैंने सारी डिटेल दे दिया. नथिंग एडिशनल इन्फॉर्मेशन दैट आई कैन गिव टू द लोकल पुलिस स्टेशन. कोई डिटेल देने के लिए कुछ और नहीं है, जो था वो दे दिया. तो अब इस सिचुएशन में आदमी बोलता है छोड़ मरना तो क्या करना है यार, अपना ऑफिस देखो कि वहाँ जाऊंगा. तो इसके बारे में आप क्या कर सकते हैं जरा. मंडपेश्वर रोड वरती एसेसरीज वाल्यांनी पुढे आल्यानंतर मॅडम आपलं महापालिकेचं पण ते काम आहे. पुढे आल्यानंतर 1, 2 आणि 3 कारच्या लाईन लागल्यानंतर गाडी कशी जाणार म्हणजे असा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही ट्रॅफिक आणि महापालिका आहे दोघांनी कॉमन घेतली. आणि दुसरं म्हणजे त्या नाक्यावरती नीताच्या गाड्या हे पॅसेंजर घेण्यासाठी उभ्या राहतात संध्याकाळच्या वेळेला. आणि आपल्याला माहितीये सुधीर फडकेच्या ब्रिजवरती आपलं बेरिंगचं काम चालू आहे बरोबर आहे. त्यामुळे स्लो ट्रॅफिक होतो. 2-3 सिग्नल पडल्यानंतर आपण पुढे येतो आणि तो ट्रॅफिक हा पुढे जातो. त्यामुळे नीतावाल्यांना माझं 8 दिवसामध्ये तो जो पट्टा लावलेला होता व्हाईट कलरचा तो पट्टा दिसत नाहीये. आणि तो जो स्पीड ब्रेकरचा जो म्हणजे हे साईज असते ना ते तसं नसून माउंटेन सारखं नसून आता पूर्ण फ्लॅट झालंय. आणि काय होतं आम्हाला एकतर मेट्रोचा भयंकर त्रास आहे. आणि जेव्हा गाडी येते रात्रीची तेव्हा असा तो हादसा म्हणजे हे होतं ना आम्हाला असं वाटतं काहीतरी ऍक्सिडेंटच झालंय. तर मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रोव्हिजन केलं तर फार बरं, जेणेकरून ते स्पीड ब्रेकर आम्हाला दिसेल असं गाडीवाल्यांना. नाहीये. पोलिसांनी समोरून कारवाई करायला पाहिजे की नारायणी स्कूल पासून 100 मीटरच्या अंतर्गत आतमध्ये जर तिकडे पानपट्ट्यांच्या दुकानावर हे होत असेल आणि मी महापालिकेचे अधिकारी पोलीसवाले ह्या दोघांनाही विनंती करते त्या इलिगल पानवाले जेवढे आहेत त्याच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे. कारण जी मुलं येत आहेत आता आमच्या बोरिवलीला एक पानवाला आहे त्याच्या इकडे पार मालवणी पासूनची पान खायला लोक येत आहेत. तर असं एक काय आहे की एका ह्याच्यावरती 60-70 बाईक उभ्या आहेत. त्या बाईकची मुलं कशासाठी येत आहेत आणि हातामध्ये थम्सअपची बाटली नक्की त्याच्यात काय आहे. साहेब ही तरुण पिढी ड्रग्स पासून वाचवायची आहे. ही जिम्मेदारी माझी आपल्या सर्वांची आणि व्यासपीठावर बसलेली सगळ्यांची आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे जिकडे जिकडे शाळा आहेत मग ती रुस्तमजीच्या बाजूला असेल, जेबीसीएनच्या बाजूला असेल, तरेमार्ग शाळा असेल, विद्या मंदिर असेल, आपली शैलेंद्र स्कूल असेल, डीएन स्कूल असेल किंवा आपली ईस्टची सेंटची असेल किंवा सेंट मेरीज असेल, लुईस असेल किंवा सेंट फ्रान्सिस असेल किंवा आपली सेंट लॉरेन्स असेल, ह्या सर्व शाळेच्या जे लायसन्स शिवायचे पान टपरे आहेत ह्या सगळ्यांवर कारवाई करायला पाहिजे. आणि खास करून बोरिवली दहिसर ईस्टला मला वाटतं आपण रतननगर वरून सुधीर फडकेच्या बाजूला एक ब्रिज बांधलेला आहे
आपल्या आर नॉर्थ मध्ये येते आणि तिकडचे तर व्हिडिओ ते ट्विट करतायत की रात्री तिकडनं ड्रग्जवाले येत आहेत, पुड्या घेत आहेत आणि निघून जात आहेत. आता पोलिसांनी ह्याचं पेट्रोलिंग करणं मॅडम गरजेचं आहे. आणि ती दहिसर नदीचा जो ब्रिज आहे आणि सुनील फ्लायओव्हरचा ब्रिज आहे, ह्याच्यावरती जे गर्दुले बसत आहेत, साहेब आम्ही लाखो रुपये खर्च करून आयलँड बनवतो. आज मेट्रोच्या खाली जेवढी ग्रिल्स लावलेली आहे ही सगळी ग्रिल्स चोरीला जाते. ह्या भंगारवाल्यावर तुम्ही काय कारवाई करणार? कारण हे गर्दुले भंगारवाल्याला विकतात आणि भंगारवाले ह्या लोकांना पैसे देतात म्हणून ते ड्रग्सचा धंदा करतात. त्यामुळे ही सामूहिक आज हा विषय गंभीर आहे की ड्रग्स मुक्त दहिसर बोरिवली करत असताना स्कूल आहे चॉईकिंगच्या समोर, तिकडे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा होत आहे. पण ते स्कूलचे जे कोणी स्कूलचे आहेत ते ऐकत नाहीयेत आणि बसची पार्किंग तिथेच होते. आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातं की पुढे डबल डोरच्या समोर रजनी पानवाला आहे, त्याच्या इथे भयंकर ट्रॅफिक असते. आता ड्रग्ज आहे की नाही साहेब तो तुमचा विषय आहे, तुम्ही शोधून काढू शकता. पण तिकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पार्किंग असते आणि बियरच्या बाटल्या आणि लोक आणि मुलं ज्या पद्धतीने पूर्ण रस्ता ब्लॉक करून घेतात की फुटपाथवर नागरिकांना रात्री वॉक सुद्धा करू शकत नाही. इनफॅक्ट 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्यांना रात्री झोपता देखील येत नाही. आणि बरेच वर्ष ह्याचा फॉलोअप करत आहे. त्या दिवशी ताई याविषयी जरा तुम्ही थोडंसं सांगा साहेबांना की ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मुंबई महानगर पालिका के अधिकारी और मुंबई पुलिस ऐसा एक जनता संवाद रखा था. बहुत अच्छा हुआ कि महिलाएं आगे आके अपनी समस्या रखी. बहुत सारे सोसाइटी ने जो प्रॉब्लम है, कुत्ते के प्रॉब्लम है, बाद में इलीगल पार्किंग का है, बाद में ड्रग्स का है, मुंबई महानगर पालिका में फेरी वालों का प्रॉब्लम है, ये सभी प्रॉब्लम यहाँ लोगों ने रखे हैं. और सभी लोगों ने जो यहाँ अधिकारी थे उन्होंने उनको आश्वासन दिया है. सभी ने उनके जो प्रश्न थे उसके ऊपर जवाब देने की कोशिश की है. जिनको अपना जवाब नहीं मिला है उनको वो राइटिंग में देने वाले हैं. और ये दहिसर में हम लोग जो जनता से डायरेक्ट संवाद रखा है तो अधिकारियों को भी लगा है कि दहिसर की जनता सावध है. दहिसर की जनता अभी किसी से डरने वाली नहीं है. दहिसर की जनता न्याय चाहती है और हम लोग दहिसर के जनता को न्याय देने के लिए यहाँ बैठे. ड्रग्स माफियाओं का सबसे बड़ा मुद्दा उठाया जाता है. पटरी एक ऐसा स्थान है जहाँ पर पटरी ईस्ट वेस्ट दोनों जगह पर ड्रग्स का व्यापार होता है. उसमें माफिया बचे रहते हैं, जो कंजेप्ट करते हैं उनको अरेस्ट किया जाता है और ड्रग माफियाओं को छोड़ा जाता है. उसको लेकर क्या कार्रवाई किया था? आज मैंने पुलिस अधिकारियों को ये भी बताया कि आप लोग जो आतुर फातुर लोगों के ऊपर कार्रवाई करते लेकिन जो खरा ड्रग्स माफिया है उसके ऊपर कार्रवाई नहीं करते, तो पुलिस ने बोला है कि हम उनके ऊपर भी रख रहे. और अगर किसी को अगर मालूम होगा कि ये आदमी ड्रग्स बेचता है तो उन्होंने बोला है कि एसीपी ने बोला है मेरे को आके मिलो, मैं किसी का नाम नहीं बताऊंगा, मैं कार्रवाई करूंगा. धन्यवाद. अभी अपने को दहिसर ड्रग्स मुक्त करने का है तो ये कार्रवाई आगे भी चलती रहेगी. ये 2023 में अपन खत्म करेंगे, 2024 में ड्रग्स मुक्त दहिसर.